रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये आदिवासी एकजुटला, एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान हा नारा जेव्हा देतो तेव्हा आमच्या अंगातलं रक्त हे सळसळायला लागतं। अरे आम्ही या देशाचे मूळ मालक आहे, मालक। आम्हाला वनवासी म्हणून हिणवलं जातं। कोणती तरी एक जात धनगर ही आदिवासींमध्ये येण्याचा प्रयत्न करते। वंजारी समाजही म्हणतो आम्हाला आदिवासींमध्ये आरक्षण द्या। अरे आदिवासींमध्ये आरक्षण पाहिजे असेल तर आदिवासीच्या पोटी जन्म घ्यावा लागतो। आता दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून घ्यावा नाही लागत। आम्ही आदिवासी आहेत, आम्ही शांत आहे, आम्हाला शांत राहू द्या। जर आमच्या ताटातलं हिसकावून घेत असेल तर आम्हालाही राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, नाग्या कातकरी, राया ठाकरे यांची शिकवण, यांचे विचार आहे, बंड केल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला काय वाटलं आम्ही एक नाही? अरे आम्ही एकच आहे। अरे आम्ही एकाच आईची ही तीन लेकरं आहेत। ठाकर, कातकरी, महादेव कोळी हा एकच आहे। आणि जर आमच्या वरती अन्याय होत असेल तर आम्ही तिन्ही जमाती पेटून उठल्याशिवाय राहणार नाही। कोणतरी येतं आणि आदिवासींची लायकी करून जात। अरे पांडुगुळा, तुला आम्ही कमी समजलो का? अरे या देशाचा मालक आहे, मालक, आणि म्हणतो आदिवासींची लायकी काय आणि आदिवासींची लोकसंख्या काय? अरे तू स्वतः म्हणतो मी आदिवासी आहे असं म्हणतो, तर तू दुसऱ्या समाजाची लायकी कसा काय काढू शकतो? तू आदिवासी नाहीये, कारण धनगर ही जात आहे, आदिवासी ही जात नाही। आम्ही जमातीमध्ये मोडतो। ठाकर, कातकरी, कोळी, महादेव, भिल्ल, गोड, वारली, कोकणा आमची एकच संस्कृती आहे। आम्ही 45 जमातीची एका आईची एक लेकर आहे। म्हणून सांगतो हिंदू समाज भगव्या झेंड्याखाली एक होतो, जय भीम समाज निळ्या झेंड्याखाली एक होतो, मुस्लिम समाज हिरव्या झेंड्याखाली एक होतो। अरे आपल्याला विभगलं गेलं पाहिजे, पण आता नाही। ठाकर, महादेव कोळी, कातकरी या फरकीखाली एक व्हायचे आणि यांना सांगायचे जे आमच्या ताटातलं आहे ते आम्ही कोणालाही देणार नाही। आता जुन्नर तालुक्यामध्ये आंदोलन चालू झालं। रायगड, पुणे, पूर्ण महाराष्ट्र